विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण भागीदारी संस्थेचे फायदे आणि भागीदारी संस्थेचे दोष या विषयाचा दिला होता. बघा, भागीदारी संस्थेचे गुण आणि दोष पाहिल्यानंतर या प्रकरणामधील जो भागीदारी संस्थेच्या संदर्भामध्ये पुढचा भाग आहे तो म्हणजे भागीदारांचे प्रकार. भागीदारी संस्थेमध्ये आपल्याला माहीत आहे की कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 50 भागीदार असतात. परंतु हे जे भागीदार आहेत त्या भागीदाराचे सुद्धा वेगवेगळे प्रकार पडतात. म्हणजे भागीदार हे भागीदारी संस्थेमध्ये करत असलेले काम म्हणजे त्यांच्या कामाचं स्वरूप आणि भागीदारी संस्थेमधील भागीदारांची भूमिका यावरून त्या ठिकाणी भागीदारांचे काय केले जातात, प्रकार पाडले जातात. आणि त्या प्रकारांविषयीची माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो घ्यायची आहे. बघा, स्क्रीनवरती जो चार्ट दिसतो आहे त्यामध्ये भागीदारांचे प्रकार आणि समोर त्या ठिकाणी बाण दाखवून त्या ठिकाणी त्याचे प्रकार काय केले दर्शवलेले आहेत. त्याच्यामधला विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रकार आहे सक्रिय भागीदार. त्यानंतर दुसरा प्रकार आहे निष्क्रिय भागीदार. तिसरा प्रकार आहे नाममात्र भागीदार. 4 नंबरचा प्रकार आहे गुप्त भागीदार. 5 नंबरचा प्रकार आहे अज्ञानी भागीदार. 6 नंबरचा प्रकार आहे केवळ नफ्यात सहभागी भागीदार. 7 नंबरचा प्रकार आहे उपभागीदार. आणि त्यानंतर 8 नंबरचा प्रकार आहे मर्यादित जबाबदारी असलेला भागीदार. आणि शेवटी 9 नंबरचा प्रकार आहे आभासी भागीदार. असे भागीदारांचे एकूण आपल्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थी मित्रांनो 9 प्रकार सांगितलेले आहेत. आणि या 9 प्रकारांची माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये काय करायची आहे, घ्यायची आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, भागीदारांच्या प्रकारामधला जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे सक्रिय भागीदार. सक्रिय म्हणजे ॲक्टिव्ह पार्टनर असं म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? ॲक्टिव्ह पार्टनर. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, भागीदारी संस्थेमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त भागीदार असतात. म्हणजे जास्तीत जास्त 50 भागीदार असतात. समजा उदाहरणार्थ भागीदारी संस्थेमध्ये 4 भागीदार आहेत. किती भागीदार आहेत? 4 भागीदार आहेत. बघा, 4 भागीदार आहेत, परंतु 4 भागीदारापैकी 2च भागीदार हे भागीदारी संस्थेचं कामकाज पाहतात. आणि बाकीचे जे 2 भागीदार आहेत त्या 2 भागीदारांनी फक्त भागीदारी संस्थेला भांडवल दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? भांडवल दिलेलं आहे. आणि ते भागीदारी संस्थेमध्ये सहभागी झालेत. म्हणजे बाकीचे जे 2 भागीदार आहेत ते भागीदारी संस्थेच्या कामकाजामध्ये प्रत्यक्ष भाग घेत नाहीत. तर त्या राहिलेल्या 2 भागीदारांनी आपले जे अधिकार आहेत म्हणजे भागीदारी संस्था चालवण्यासाठीचे, तिचं व्यवस्थापन करण्यासाठीचे, ते अधिकार जे 2 भागीदार भागीदारी संस्थेचा प्रत्यक्ष कारभार पाहतात त्या दोघांना दिलेले आहेत. ठीक की नाही? म्हणजे हे 2 भागीदार भागीदारी संस्थेचा कारभार पाहतात. काय करतात? कारभार पाहतात. म्हणजे ते ॲक्टिव्ह आहेत. भागीदारी संस्थेचं प्रत्यक्ष व्यवस्थापन काय करतात? ते पाहतात. आणि म्हणून त्यांना आपण सक्रिय भागीदार असं म्हणतो. काय म्हणतो त्यांना? सक्रिय भागीदार असं म्हणतो. मग आपल्याला याविषयी काय कंटेंट सांगता येईल त्या ठिकाणी? तर आपल्याला असं म्हणता येईल की भागीदारी संस्थेमधले जे भागीदार भागीदारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजामध्ये सक्रिय भाग घेतात त्यांना सक्रिय भागीदार किंवा ॲक्टिव्ह पार्टनर असं म्हणतात. हे जे भागीदार आहेत हे भागीदार भागीदारी संस्थेचे व्यवस्थापक, संयोजक, व्यवस्थापन आणि नियंत्रण, भागीदारी संस्थेचे व्यवस्थापक म्हणून काम करतात, संयोजक म्हणून काम करतात, भागीदारी संस्थेचं व्यवस्थापन करतात, भागीदारी संस्थेच्या कामकाजाचं नियंत्रण करतात, भागीदारी संस्थेचं कामकाज पाहतात. यासारख्या विभिन्न प्रकारच्या भूमिका काय करत असतात? ते भागीदारी संस्थेमध्ये पार पाडत असतात. म्हणजेच हे भागीदार प्रत्यक्ष भागीदारी संस्थेच्या कामकाजामध्ये भाग घेतात. काय करतात? भाग घेतात. भांडवल तर आणतातच, पण भांडवल आणल्याबरोबरच ते भागीदारी संस्थेचं प्रत्यक्ष कामकाजसुद्धा स्वतः हाताळतात. त्यांना आपण काय म्हणतो? सक्रिय भागीदार असं म्हणतो. बघा, सक्रिय भागीदार भांडवल, नफा तोट्याची विभागणी, अमर्यादित आणि संयुक्त व्यक्तिगत जबाबदारी ही सुद्धा पार पाडतात. म्हणजे हे जे भागीदार आहेत हे भागीदारी संस्थेमध्ये भांडवल आणतात, नफ्या तोट्यामध्ये सहभागी असतात. त्याचप्रमाणे भागीदारी संस्थेमधील भागीदारांची जी जबाबदारी असते वैयक्तिक आणि सामूहिकरित्या अमर्यादित, ती जबाबदारीसुद्धा काय करतात? ते पार पाडतात. काय करतात? पार पाडतात. आणि म्हणून त्यांना सक्रिय किंवा कार्यकारी भागीदार म्हणून काय केलं जातं? ओळखलं जातं. म्हणजे थोडक्यात जे भागीदार भांडवल पुरवतात, कामात भाग घेतात, नफ्या तोट्याला जबाबदार असतात,
है की नाही. अशा भागीदारांना काय म्हणतो आपण, सक्रिय भागीदार असं म्हणतो, है की नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, भागीदारांचा जो दुसरा प्रकार आहे, भागीदाराचा जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे निष्क्रिय भागीदार. बघा, निष्क्रिय भागीदार म्हणजे जो भागीदार भागीदारी संस्थेच्या व्यवसायामध्ये भांडवल आणतो, काय करतो, भांडवल तो देतो, पण व्यवसायाच्या नफ्या तोट्यामध्ये सुद्धा तो सहभागी असतो. नफा तोटा झाला तर त्याला तो सहभागी असतो किंवा त्याला जबाबदार असतो. परंतु भागीदारी संस्थेचं जे दैनंदिन कामकाज चालतं, जे दररोजचं दैनंदिन व्यवहार चालतात, जे व्यवस्थापन चालतं, त्या व्यवस्थापनामध्ये मात्र हे भागीदार भाग घेत नाहीत. त्यांना आपण निष्क्रिय भागीदार असं म्हणतो. काय म्हणतो त्यांना, निष्क्रिय भागीदार असं म्हणतो. म्हणजे भागीदारी संस्थेला भांडवल देतात, भागीदारी संस्थेच्या नफ्या तोट्यामध्ये सहभागी असतात, परंतु भागीदारी संस्थेच्या कामकाजामध्ये, भागीदारी संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये प्रत्यक्ष भाग घेत नाहीत, प्रत्यक्ष भाग घेत नाहीत. आपले जे व्यवस्थापनाचे अधिकार आहेत ते अधिकार ते सक्रिय भागीदारांना देतात. काय करतात, सक्रिय भागीदारांना देतात आणि ते स्वतः कामकाजामध्ये भाग घेत नाहीत. अशा भागीदारांना विद्यार्थी मित्रांनो आपण निष्क्रिय भागीदार असं म्हणतो. काय म्हणतो त्यांना, निष्क्रिय भागीदार असं म्हणतो. लक्षात येते. समजा एखाद्या व्यक्तीकडे गुंतवणुकीसाठी पैसे असू शकतात, परंतु भागीदारी संस्थेच्या कामकाजामध्ये लक्ष देण्यासाठी, तिचं व्यवस्थापन करण्यासाठी त्या व्यक्तीकडे वेळ नसतो, त्या व्यक्तीकडे वेळ नसतो आणि त्यामुळे हे फक्त भांडवल पुरवतात पण प्रत्यक्ष कामकाजात भाग घेत नाहीत. या भागीदारांनाच त्या ठिकाणी आपण निद्रिस्त किंवा स्लीपिंग पार्टनर असं म्हणतात, ठीक की नाही, किंवा सुप्त भागीदार म्हणून सुद्धा काय केलं जातं, ओळखलं जातं, ठीक की नाही. आणि हे जे भागीदार आहेत हे जरी प्रत्यक्ष कामकाजात भाग घेत नसले तरीसुद्धा, प्रत्यक्ष कामकाजात भाग जरी घेत नसले तरी संस्थेच्या नफ्या तोट्याला मात्र ते काय असतात, जबाबदार असतात. म्हणजे भाग जरी घेतला नाही तरी समजा संस्थेला तोटा झाला तर हा तोटा मात्र त्यांना काय करावा लागतो, भरून द्यावा लागतो. तर या पद्धतीने आपल्याला निष्क्रिय भागीदार हा प्रकार काय काय त्याला सांगता येऊ शकेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी भागीदारांचा तिसरा प्रकार आहे नाममात्र भागीदार. नाममात्र भागीदार. बघा, भागीदारी संस्थेमधील जो भागीदार भागीदारी संस्थेला आपले नाव देतो, भागीदारी संस्थेला आपले नाव देतो, त्या भागीदाराला नाममात्र भागीदार असं म्हणतात. काय म्हणतात त्याला, नाममात्र भागीदार असं म्हणतात. बघा, हा जो भागीदार आहे हा भागीदार भागीदारी संस्थेमध्ये भांडवल हा जो भागीदार आहे तो भागीदारी संस्थेमध्ये भांडवल देतो, भांडवलामध्ये योगदान देतो, व्यवसायाच्या नफ्यामध्ये वाटेकरी असतो, व्यवसायात केवळ त्याच्या उपस्थितीमुळे बाजारपेठेमध्ये त्याला अधिक, भागीदारी संस्थेला अधिक नफा मिळू शकतो, त्यांची विक्री वाढू शकते. भागीदारी संस्थेमध्ये नाममात्र भागीदाराला गृहीत धरले जाते आणि त्याची सर्व श्रेय भागीदारी संस्थेला दिले जाते. त्रयस्थ व्यक्तींना नाममात्र भागीदार जबाबदार असतात आणि भागीदारी संस्थेच्या फायद्यासाठी नाममात्र भागीदारांना प्रवेश दिला जातो. बघा विद्यार्थी मित्रांनो, भागीदारी संस्थेमध्ये एखादा भागीदार भागीदारी संस्थेला आपलं स्वतःचं नाव वापरून देतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा नावाचा बाजारपेठेमध्ये चांगला नावलौकिक असतो आणि या नावलौकिकाचा फायदा भागीदारी संस्थेला होतो, ठीक की नाही. आणि म्हणून अशा व्यक्तीला भागीदारी संस्थेमध्ये भागीदार करून घेतलं जातं. लक्षात येते. हा जो नाममात्र भागीदार आहे हा नाममात्र भागीदार भांडवलामध्ये सुद्धा योगदान देतो, भांडवलामध्ये सुद्धा काय करतो, योगदान देतो. संस्थेच्या नफ्या तोट्यामध्ये तो सहभागी होतो, संस्थेच्या नफ्या तोट्यामध्ये सहभागी होतो आणि त्याचा जो बाजारपेठेमधला नावलौकिक असतो, समाजामधला नावलौकिक असतो, त्याचा फायदा भागीदारी संस्थेला होतो आणि त्यामुळे भागीदारी संस्थेच्या नफ्यामध्ये वाढ होते, भागीदारी संस्थेच्या मालाच्या विक्रीमध्ये वाढ होते, विक्रीमध्ये काय होते, वाढ होते. हा जो भागीदार आहे त्या भागीदाराला भागीदारी संस्थेमध्ये गृहीत धरलं जातं आणि नफ्या तोट्याला सुद्धा हा भागीदार काय असतो, त्या ठिकाणी जबाबदार असतो. नफ्या तोट्याला सुद्धा काय असतो, हा भागीदार काय असतो, जबाबदार असतो. कारण यानं आपलं संस्थेला नाव दिलेलं असतं आणि त्या नावामुळंच त्या ठिकाणी बऱ्याच लोकांनी भागीदारी संस्थेबरोबर काय केलेलं असतात, व्यवहार केलेले असतात आणि त्यामुळं भागीदारी संस्थेच्या सर्वच कामकाजाला हा भागीदार काय केला जातो, जबाबदार धरला जातो. तर जो भागीदार भागीदारी संस्थेला आपलं नाव वापरून देतो त्या भागीदाराला आपण काय म्हणतो, नाममात्र भागीदार असं म्हणतो. त्यानंतर भागीदारांचा जो चौथा प्रकार आहे तो म्हणजे गुप्त भागीदार. बघा, या भागीदार
जो गुप्त भागीदार आहे त्या भागीदाराचं एक वैशिष्ट्य आहे की हा भागीदारी संस्थेचा भागीदार आहे, परंतु बाहेरील म्हणजे भागीदारी संस्थेबाहेरील जी लोक असतात त्या लोकांना तो भागीदारी संस्थेचा भागीदार आहे हे माहीत नसते. हे माहीत नसते. म्हणजे ज्या भागीदाराचे इतर भागीदारांबरोबरचे जे संबंध आहेत ते भागीदारी संस्थेबाहेरील व्यक्तींना माहीत नसतात, त्यांना गुप्त भागीदार असे म्हणतात. बघा, गुप्त भागीदाराची सदस्यता ही गुप्त राखली जाते. काय केलं जाते? गुप्त राखली जाते. तो व्यवसायामध्ये भांडवल गुंतवतो, व्यवसायामध्ये झालेल्या नफ्यामध्ये त्याला हिस्सा दिला जातो. त्याचप्रमाणे जर तोटा झाला तर त्या तोट्यालाही तो जबाबदार असतो, म्हणजे त्याची जी जबाबदारी आहे ती अमर्यादित असते, आहे की नाही. तर तो फक्त व्यवसायामध्ये फक्त गुप्तपणे भाग घेतो. म्हणजे भागीदारी संस्थेचे जे भागीदार आहेत त्या भागीदारांना माहीत असतं की हा भागीदारी संस्थेचा भागीदार आहे, परंतु भागीदारी संस्थेच्या बाहेरचे जे लोक आहेत त्या लोकांना मात्र माहीत नसतं की हा भागीदारी संस्थेचा भागीदार आहे. म्हणजे भांडवल देतो, नफ्यात सहभागी होतो, गुप्तपणे भाग घेतो, फक्त बाहेरच्या व्यक्तींना तो भागीदारी संस्थेचा भागीदार आहे हे मात्र माहीत नसतं, आहे की नाही. अशा भागीदाराला आपण काय म्हणतो? त्या ठिकाणी गुप्त भागीदार असं म्हणतो. त्यानंतर भागीदाराचा 5वा प्रकार आहे अज्ञान भागीदार. अज्ञान भागीदार बघा, हा एक अल्पवयीन भागीदार असतो. बघा, भारतीय करार कायदा 1872, भारतीय करार कायदा 1872 नुसार, ठीक की नाही, भारतीय करार कायदा 1872 नुसार जी व्यक्ती करार करण्यासाठी पात्र असते त्या व्यक्तीचं वय हे 18 वर्ष असलं पाहिजे. ती व्यक्ती दिवाळखोर नसली पाहिजे आणि तिचं मानसिक संतुलन ठीक असलं पाहिजे. अशा व्यक्तीला आपण करार करण्यास पात्र असलेली व्यक्ती असं म्हणतो, आहे की नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, बघा, भागीदारी संस्थेची निर्मिती ही करारातूनच होते. म्हणजे तो करार लेखी किंवा तोंडी असतो, आहे की नाही. मग जर एखाद्या व्यक्तीचं वय 18 वर्षापेक्षा कमी असेल, म्हणजे ती जी व्यक्ती जर अज्ञान असेल, तर ती भागीदारी संस्थेचा भागीदार होऊ शकेल का? आहे की नाही. तर याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी नाही असं येईल, आपल्या समजण्यानुसार, आहे की नाही. परंतु भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार अज्ञान व्यक्तीला सुद्धा भागीदारी संस्थेमध्ये भागीदार होता येतं. भागीदारी संस्थेमध्ये काय होता येतं? भागीदार होता येतं. लक्षात येते? म्हणजे जरी तो करार करण्यासाठी पात्र नसला तरीसुद्धा अज्ञान व्यक्ती हा भागीदारी संस्थेचा भागीदार होऊ शकतो. काय होऊ शकतो? भागीदार होऊ शकतो. लक्षात येते? मग बघा, भारतीय करार कायद्यानुसार एक अज्ञान व्यक्ती भागीदारीचा करार करू शकत नाही, कारण अज्ञान व्यक्तीद्वारे केलेला व्यवहार हा व्यर्थ करार असतो. परंतु भागीदारांच्या संमतीने अस्तित्वात असलेल्या भागीदारांच्या नफ्यामध्ये त्यांना सहभागी केले जाते. व्यवसायाची देणी देण्यासाठी, कर्ज फेडण्यासाठी त्याला वैयक्तिकरित्या जबाबदार धरले जात नाही. म्हणजे या भागीदाराला भागीदारी संस्थेचं भागीदार करून घेतलं जातं. नफ्यामध्ये त्याला हिस्सा दिला जातो. पण भागीदारी संस्थेची जी देणी आहेत, भागीदारी संस्थेचे जे कर्ज आहे ते कर्ज फेडण्यासाठी वैयक्तिकरित्या अशा भागीदाराला जबाबदार धरता येत नाही. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की जी व्यक्ती अज्ञान आहे, ज्या व्यक्तीचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे, अशा व्यक्तीला भागीदारी संस्था कायद्यानुसार भागीदार करून घेता येतं, आहे की नाही. त्याला भांडवल गुंतविता येतं, आहे की नाही. त्याला नफ्यामध्ये वाटा देता येतो. पण प्रत्यक्ष भागीदारी संस्थेला जर तोटा झाला, भागीदारी संस्थेची जर देणी द्यायची असतील, तर मात्र त्याला वैयक्तिकरित्या त्या ठिकाणी जबाबदार धरता येतं नाही. असा जो भागीदाराचा प्रकार आहे त्याला आपण अज्ञान भागीदार असं म्हणतो. काय म्हणतो? अज्ञान भागीदार असं म्हणतो. लक्षात येते? त्यानंतर 6वा प्रकार आहे केवळ नफ्यात सहभागी भागीदार. बघा, जेव्हा भागीदार केवळ व्यवसायाच्या नफ्याच्या वाटणीमध्ये सहभागी होतात, आणि व्यवसायाच्या तोट्यात ते सहभागी होत नाहीत किंवा तोट्याला ते जबाबदार नसतात, त्यास केवळ नफ्यात सहभागी भागीदार असं म्हणतात. हे भागीदार व्यवसायाला भांडवल पुरवतात. काय करतात? भांडवल पुरवतात. परंतु हे व्यवसायाच्या दैनंदिन कामकाजामध्ये सक्रिय सहभाग घेऊ शकत नाहीत.
परंतु व्यवसायाची देणी देण्यासाठी मात्र त्यांना जबाबदार धरले जाते. म्हणजे फक्त नफ्यात सहभाग, नफा झाला तर त्यांना वाटून दिला जाईल, तोटा त्यांच्या वाटणीला येणार नाही. परंतु व्यवसायाची जर देणी निर्माण झाली तर ती देणी देण्यासाठी मात्र त्यांना काय केलं जातं, जबाबदार धरलं जातं. अशा भागीदारांना आपण फक्त नफ्यात सहभागी भागीदार किंवा त्यांना आपण लाभभागी भागीदार असं म्हणतो. त्यानंतर भागीदाराचा 7वा प्रकार आहे उपभागीदार. जेव्हा एखादा भागीदार हा व्यवसायातून झालेल्या नफ्याला वैयक्तिक हिस्सा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीबरोबर विभागणी करण्यास तयार असतो, अशा भागीदाराला उपभागीदार असे म्हणतात. उपभागीदार हा भागीदारी संस्थेचे प्रतिनिधित्व करू शकत नाही. बघा, भागीदारी संस्थेमध्ये जे भागीदार आहेत त्या भागीदारांपैकी एखादा भागीदार जर आपल्या वाट्याला जो भागीदारी संस्थेचा नफा येणार आहे त्या नफ्याची वाटणी किंवा त्या नफ्याचा हिस्सा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला देण्यासाठी तयार असेल तर त्या दुसऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी उपभागीदार असं म्हणतात. काय म्हणतात? उपभागीदार असं म्हणतात. बघा, या उपभागीदाराला भागीदारी संस्थेचं प्रतिनिधित्व करता येत नाही, भागीदारी संस्थेच्या कामकाजामध्ये त्याला भाग घेता येत नाही. असा जो भागीदार असतो त्या भागीदाराला काय म्हणतो आपण? उपभागीदार असं म्हणतो. त्यानंतर भागीदाराचा विद्यार्थी मित्रांनो 8वा प्रकार आहे मर्यादित जबाबदारी असलेला भागीदार. या प्रकारचा भागीदार मर्यादित भागीदारीमध्ये अस्तित्वात आहे. भागीदारांची जबाबदारी ही त्याने भागीदारीत गुंतवलेल्या रकमे इतकीच मर्यादित असते. तो एक खास भागीदार आहे. तो व्यवसायाच्या कामकाजामध्ये सक्रियपणे भाग घेत नाही. बघा, भागीदारी संस्थेमधील हा जो भागीदाराचा प्रकार आहे त्या भागीदाराची जबाबदारी ही त्या भागीदाराने भागीदारी संस्थेला जेवढं भांडवल पुरवलं आहे तेवढ्या भांडवलापुरतीच मर्यादित असते. म्हणजे समजा 4 भागीदार आहेत आणि 4 लाख रुपये भांडवल चौघांनी गोळा केलं. त्या चौघांमध्ये एका व्यक्तीनं त्या ठिकाणी 1 लाख रुपयाचं फक्त काय केलं होतं, भांडवल गुंतवलेलं होतं आणि तो मर्यादित भागीदार आहे. तर अशा वेळेस त्या भागीदाराची जबाबदारी त्या भागीदारी संस्थेमध्ये फक्त 1 लाख रुपयापुरतीच मर्यादित असेल. म्हणजे समजा भागीदारी संस्थेचं उद्या नुकसान झालं, तोटा झाला, देणेकऱ्यांची देणी निर्माण झाली, तर अशा वेळेस हा मर्यादित जो भागीदार आहे तो भागीदार फक्त जास्तीत जास्त 1 लाख रुपये म्हणजे त्यानं जेवढं भांडवल गुंतवलेलं आहे तेवढंच तो देण्यासाठी कसा असतो, तो जबाबदार असतो. त्यापेक्षा जास्त रक्कम तो देऊ शकत नाही किंवा त्यासाठी त्याला जबाबदार धरलं जातं नाही. म्हणजे 1 लाख रुपये भांडवल गुंतवलं आणि समजा भागीदारी संस्थेला कर्ज झालं, भागीदारी संस्थेला तोटा झाला, तर त्याची जबाबदारी फक्त 1 लाखापुरतीच होती. म्हणजे फक्त तेवढ्या 1 लाखापुरतंच त्याचं भांडवल जाईल, तेवढाच त्याला तोटा होऊ शकेल. त्यापेक्षा जास्त तो देऊ शकत नाही. असा जो भागीदार आहे त्या भागीदाराला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो? मर्यादित भागीदार असं म्हणतो. त्यानंतर 9 नंबरचा प्रकार आहे आभासी भागीदार. बघा विद्यार्थी मित्रांनो, आभासी भागीदार हा व्यवसाय संस्थेतून निवृत्त झालेला भागीदार असतो. व्यवसाय संस्थेतून निवृत्त झालेला भागीदार असतो, परंतु व्यवसाय संस्थेमध्ये त्याचे भांडवल तसेच असते. तो व्यवसायाच्या कामकाजामध्ये सहभागी होत नाही, परंतु नफ्यात सहभागी असतो. तसेच तो व्यवसायाची देणी देण्यासाठी जबाबदार असतो. अशा भांडवलावर काही विशिष्ट प्रमाणात व्याज दिले जाते. बघा, एखादा भागीदार हा भागीदारी संस्थेचा भागीदार असतो आणि तो भागीदारी संस्थेमधून त्या ठिकाणी निवृत्त झालेला असतो. म्हणजे भागीदारी संस्था त्यानं सोडलेली असते. आलं लक्षात? परंतु त्यानं भागीदारी संस्थेमध्ये जे भांडवल गुंतवलेलं आहे ते भांडवल त्या ठिकाणी भागीदारी संस्थेमध्येच असतं, त्यानं ते भांडवल परत घेतलेलं नसतं. तर असा जो भागीदार आहे तो भागीदार त्या ठिकाणी आभासी भागीदार म्हणून गणला जातो. काय केला जातो? आभासी भागीदार म्हणून गणला जातो. अशा भागीदाराला भागीदारी संस्थेच्या कामकाजामध्ये भाग घेता येत नाही, परंतु त्याचं भांडवल त्याच्यामध्ये असतं आणि त्यामुळे तो नफ्यामध्ये सहभागी होऊ शकतो. त्याच पद्धतीनं व्यवसायाची जी देणी असतात, तो आभास निर्माण करतो ना, मी भागीदार आहे असा. व्यवसायाची जी देणी असतात ती देणी देण्यासाठी सुद्धा त्याला काय केलं जातं? जबाबदार धरलं जातं. आणि त्यानं जे भांडवल व्यवसायामध्ये ठेवलेलं आहे तसंच ठेवलेलं आहे, त्या भांडवलावर त्याला विशिष्ट दरानं काय केलं जातं? त्या ठिकाणी व्याजसुद्धा दिलं जातं. तर असा जो भागीदार आहे त्या भागीदाराला त्या ठिकाणी आपण आभासी भागीदार असं म्हणतो. काय म्हणतो? आभासी भागीदार असं म्हणतो. लक्षात येते?
तर या पद्धतीनं त्या ठिकाणी भागीदारी संस्थेमधील भागीदारांचे आपल्याला या ठिकाणी 9 प्रकार सांगता येतील. त्याच्यामधला जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सक्रिय भागीदार, की जो भांडवल पुरवितो, प्रत्यक्ष कामकाजामध्ये भाग घेतो, नफ्या तोट्यामध्ये सहभागी असतो, असा भागीदार म्हणजे सक्रिय भागीदार. त्यानंतर दुसरा निष्क्रिय भागीदार, हा भांडवल पुरवितो परंतु व्यवसायाच्या कामकाजामध्ये सहभाग घेत नाही, नफ्या तोट्याला तो काय असतो जबाबदार असतो, त्याला आपण काय म्हणतो निष्क्रिय भागीदार असं म्हणतो. तिसरा प्रकार नाममात्र भागीदार, हा भागीदार भागीदारी संस्थेला भांडवल पुरवितो, काय करतो भांडवल पुरवितो, आपलं नाव देतो, त्याचा जो नावलौकिक असतो त्या नावलौकिकाचा फायदा भागीदारी संस्थेच्या नफ्यामध्ये वाढ होण्यासाठी किंवा भागीदारी संस्थेच्या मालाची विक्रीमध्ये वाढ होण्यासाठी होतो, अशा भागीदाराला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो नाममात्र भागीदार असं म्हणतो. त्यानंतर चौथा प्रकार आपण पाहिलेला होता गुप्त भागीदार. गुप्त भागीदार हा भागीदारी संस्थेचा भागीदार असतो आणि ते फक्त भागीदारांनाच माहीत असतं. भागीदारी संस्थेच्या बाहेरच्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना तो भागीदार आहे असं माहीत नसतं. त्यानं भांडवल पुरवलेलं असतं, तो कामकाजामध्ये गुप्तपणे काय करतो भाग घेतो आणि तो नफ्या तोट्यामध्ये काय असतो सहभागी असतो, त्याला आपण काय म्हणतो गुप्त भागीदार असं म्हणतो. त्यानंतर आपण पाचवा प्रकार पाहिलेला होता अज्ञान भागीदार. ज्या व्यक्तीचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे अशा व्यक्तीला भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार त्या ठिकाणी भागीदारी संस्थेचं भागीदार करून घेता येतं. तो भांडवल देतो, तो नफ्यामध्ये सहभागी असतो. पण जर भागीदारी संस्थेला कर्ज झालं म्हणजे देणी निर्माण झाली, भागीदारी संस्थेला तोटा झाला, तर त्याला अशा भागीदाराला वैयक्तिकरित्या त्याला जबाबदार धरता येत नाही. असा जो भागीदार असतो त्याला आपण अज्ञान भागीदार असं म्हणतो. त्यानंतर केवळ नफ्यामध्ये सहभागी भागीदार, हा सहावा प्रकार पाहिलेला होता. हा भागीदार भागीदारी संस्थेच्या केवळ नफ्यामध्ये सहभागी होतो, भांडवल पुरवितो, केवळ नफ्यामध्ये सहभागी होतो, तो तोट्यामध्ये सहभागी होत नाही आणि तो भागीदारी संस्थेच्या कामकाजामध्ये भागसुद्धा घेत नाही. मात्र कर्ज देण्यासाठी याला जबाबदार धरलं जातं. हा नफ्यामध्ये सहभागी भागीदार. त्यानंतर उपभागीदार, बघा जेव्हा एखादा भागीदार आपल्या वाटणीला जो नफा येणार आहे त्या नफ्याचा काही हिस्सा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला देण्यासाठी तयार असतो किंवा देतो, तेव्हा त्या दुसऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी आपण उपभागीदार असं म्हणतो. या उपभागीदाराला भागीदारी संस्थेच्या कामकाजामध्ये भाग घेता येत नाही. त्यानंतर मर्यादित जबाबदारी असलेला भागीदार, हा भागीदाराचा असा प्रकार आहे की एखाद्या भागीदाराची भागीदारी संस्थेमधली जी जबाबदारी आहे ती जबाबदारी फक्त त्यानं भागीदारी संस्थेला जेवढं भांडवल पुरवलेलं आहे त्या भांडवलाच्या रकमे एवढीच मर्यादित असते, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त देणं लागत नाही किंवा तो देऊ शकत नाही. तर या पद्धतीनं मर्यादित जबाबदारी असलेला भागीदार हा आपण प्रकार पाहिलेला होता. त्यानंतर आभासी भागीदार, बघा हा भागीदार आपण भागीदारी संस्थेचे भागीदार आहोत असा आभास निर्माण करतो. तो पूर्वी भागीदारी संस्थेचा भागीदार असतो परंतु भागीदारी संस्थेमधून तो निवृत्त झालेला असतो आणि आपलं जे भांडवल आहे ते भांडवल त्यानं भागीदारी संस्थेमध्ये तसंच ठेवलेलं असतं, त्यानं काढलेलं नसतं. काय केलं नसतं, भांडवल काढलेलं नसतं. तो नफ्यामध्ये सहभागी होतो, लक्षात येते. आणि त्यानं जे भांडवल गुंतवलेलं आहे किंवा त्याचं जे भांडवल तसंच पडून राहिलेलं आहे त्या भांडवलावरती एक ठराविक दरानं भागीदारी संस्था त्याला काय देते, व्याज देते. तर या पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला आभासी भागीदार हा भागीदाराचा 9वा प्रकार काय करता आलेला आहे, पाहता आलेला आहे. तर या पद्धतीनं भागीदारी संस्थेमधील भागीदारांचे प्रकार त्या ठिकाणी आपण काय पाहिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आजच याच ह्याच्यामधला भागीदारी संस्थांचे प्रकार हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ त्या ठिकाणी मी दुपारून त्या ठिकाणी तुमच्यासाठी तयार करून यावरती टाकणार आहे. तोही व्हिडिओ काय करावा त्या ठिकाणी आपण सर्वांनी काय करावा, पाहावा आणि पुस्तकं वाचून त्या ठिकाणी जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय त्या ठिकाणी तुम्ही सोडवण्याचा काय करावा प्रयत्न करावा.